विठ्ठल 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 गोविंद 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 मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या पाठीवर अनेक कारखाने असे आहेत की एका साईडनं ऊस टाकला की दुसऱ्या साईडनं साखर नसते. मग मला सांगा, एका साईडनं कारलं टाकलं तर दुसऱ्या साईडनं साखर निघेल का? नाही. म्हणून सांगतो, जगाच्या पाठीवर एकच कारखाना आहे की एका साईडनं जर कडू पदार्थ टाकला तर दुसऱ्या साईडनं कडू पदार्थ निघतो, एका साईडनं गोड पदार्थ टाकला तर दुसऱ्या साईडनं गोड पदार्थ निघतो. पण जगाच्या पाठीवर एकुलता एक असा कारखाना आहे की वारकरी संप्रदायाचा कारखाना आहे. ज्या वारकरी संप्रदायाच्या कारखान्यात एका साईडनं वाईट माणूस टाका, या साईडनं सज्जन माणूस, आणि एक वारकरी म्हणूनच निघणार, एक वारकरी म्हणूनच निघणार, एक वारकरी म्हणूनच निघणार. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही जगात. अरे ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यासारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरी गाथा यांसारखे ग्रंथ नाहीत, आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. अरे पंथ नाही, पंथ नाही. म्हणून इथं आल्यानंतर माणसाने विचार करावा की आपण कसं बोलावं. हां, माऊली म्हणतात बोलायचं कसं. साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळा अमृताचे. अरे काय वाणीत ताकद असं यो माझ्या ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या. अरे माझ्या नामदेवरायांनी कीर्तन करावं, ज्ञानोबारायांनी चाल म्हणावी, आणि त्या कीर्तनामध्ये माझ्या भगवंतानी नाचावं. म्हणजे किती सुंदर वाणी माझ्या ज्ञानोबारायांची आणि माझ्या त्या ठिकाणी नामदेवरायांची. आणि एवढी ताकद वाणीत असलं पाहिजे. महाराज म्हणतात बोलावं कसं. बोलावे बरे, बोलावे बरे, पडू नये कोणाच्या काळजारा. असं बोला की जेणेकरून कोण दुखवला नाही पाहिजे. एक वेळ शस्त्राने केलेला घाव 100दा भरून काढता येईल, पण शब्दाने केलेला घाव भरून काढता येत नाही. म्हणून चांगलं बोललं पाहिजे. कसं सांगू? आपल्या इकडचं माणूस कसं बोलतो वाईट हे सांगतो. चांगलं काय सगळ्यांना कळतंच की दादा. एसटीत बसलो, एसटीला कळलं आजीबाई बसली. बरं बोललो, आजीबाई बसली. आजीला विचारलं, आजी काय ग कुठं चालली? अरे काय सांगू बाबा, एवढ्या दिवस चाललंय, मला चालता येईना, काय आहे ना. अरे त्या डॉक्टरला पेटवाय चालली. हा काय करायला चालली? डॉक्टरला पेटवाय चालली. बरं आजीबाई, डॉक्टरला पेटवाय तुला झालंय तरी काय? अरे बाबा या गुडघ्याला आग लागली. अरे बरं डॉक्टरकडनं आजीबाई जाऊन आली. योगा असाल हो महाराज. कीर्तन झालं आणि मी कीर्तनावर येऊन परत कर्ण जाऊनच्या एसटीत बसलो आणि परत आजीबाईकडून ना. आजीबाईला म्हटलं, आजीबाई का ग आलीस का दवाखान्यातनं? म्हटली एकदाची आली काडी लावून. मला सांगा, जर असं बोलल्यावर भगवंत भेटेल का? म्हणून चांगलं बोललं पाहिजे. कसं बोलावं? येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात गोडवाणी हवी. अरे जाणाऱ्याच्या मनामध्ये येण्याविषयी ओढ हवी. असा माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये, आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. अरे नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. असा परमेशाचा, असा माणुसकीचा झरा अरे नित्य वाहवा मनामध्ये, आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसा घरामध्ये. असं जगलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. पण आपण असं वागत नाही. अरे असं जगा. आपण जर चाललो ना, सारा समाज आपल्या मागं चालावा. आपण जर बसलो ना, सारा समाज आपल्या मागं बसावा. आपण जर बोललो ना, सारा समाजाने शांत ऐकावं. आणि आपण जर मेलो ना दादा, ज्याला कोणाला कळेल त्या डोळ्यात सळकणी पाणी यावं, असं जगावं. आपण जिवंत असताना सगळेच आपली आठवण काढतात बरं का. जिवंत असताना सगळेच आपल्याला दादा, आई, काका, मामा सगळेच हाक मारतात. पण आपण मेल्यावर 100 वर्ष आपली आठवण काढावी, असं जगलं पाहिजे. असे जगावे छाताडाला आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कंबर कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटाला सुद्धा सांगा या आता बेहत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे अद्भुत काही,
दुनिया सोडून जाताना. अरे असे जगावे अद्भुत काही दुनिया सोडून जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप आपला घेताना. असे जगावे आव्हानाला, असे जगावे छाताळाला, आव्हानाचे लावून यत्तर, असे जगावे छाताळाला, आव्हानाचे लावून यत्तर. असं वागलं पाहिजे, एकमेकाशी प्रेमानं बोललं पाहिजे. कारण जर आपण दुसऱ्याची वाईट वागलो तर आपल्यासुद्धा वाईट राहिल्याशिवाय होणार. कसं आहे माहिती आहे का, पटवून दिल्याशिवाय होत नाही. मला सांगा, नुकतंच एका जोडप्याचं लग्न झालं. काय झालं? इकडं झाल्यात ना जोडप्यांची लग्न. मला काय जोडपं दिसेना, जुनी जोडपी दिसतात पण नवीन जोडपं दिसेना. लग्न झालं. मला सांगा, त्याच्या पहिलं मला महिलांनी उत्तर द्या, महिलांच्या अंगात किती नखरे असते? तू नाही बोला. 36 आणि तुमच्यावर किती? 56. एक नाही 56 नखरे असतात. आणि मग नवरा बायको 36 नखरेवाली नवऱ्याला बोलू लागली. काय हो बरं आहे का? नवरा बोला, का गं? तुझी आई, म्हणजे 56 नखऱ्यावर म्हणते, तुझी आई एकटीच घरी राहते ना, मग तिला आपल्याकडं घे की बोलून कायमची. काय तुला भाव नाही का कोण नाही? किती दिवस तुझी आई राहणार? मग इकडं 36 नखरेवालीची आई आली आणि इकडं 56 नखरेवालीची आईसुद्धा एकुलती एक घरीच होती. आणि घरी आल्यावर मला सांगा, 36 नखरेवालीची आई जाडजूड झाली असेल का 56 नखरेवालीची? 36 नखरेवालीची आई अशी जाडजूड आणि 56 नखरेवालीची जसं वाऱ्या आलं की उडून जावी अशी आई झाली. अरे बघता 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 नवऱ्याने बघून घेतलं. का ग किती दिवस या 2-2 म्हाताऱ्या पाळायच्या? किती दिवस सांभाळायच्या? एखादी आपण मारून. मला सांगा, 36 नखरेवालीनी 56 नखरेवाल्याचं नाव घेतलं असेल का 36 नखरेवाल्याच्या आईचं नाव घेतलं असेल? बरं सासूबाया मारताय, घरी गेल्यावर तुमच्या सासवा माझ्याकडे येतील कशाला? भांडाय. आणि कोणाची सासू मेली, पुरुष मंडळ, माझ्याकडे येऊ? तिकडं तुमचं आणि तुम्ही बघून घ्या. आणि बघितल्या ठरलं, म्हातारी मारायची. किती वाजता? बरोबर 12 वाजता. करेक्ट 12 वाजता म्हातारी मारायची. ठरल्याप्रमाणे 12 वाजता म्हातारी मारायची. ह्याने काय करावं? 11:45ला उठावं. ह्याची आई म्हणजे 56 नखरेवाली म्हातारी बाहेर झोपलेली आणि 36 नखरेवालीची म्हातारी आत झोपलेली. बाहेरची आई आत टाकली आणि ह्याची सासू ह्याने काय केली? बाहेर टाकली. ठरल्याप्रमाणे 12 वाजता दोघं उठली. हिने काय करावं? अहो धारा, काय करा? डोक्यात आईच्या दगड घाला. हा पण साना, काय करायचं? कशी असली तरी माझी आई लहानपणापासून सापड. तूच मार. ह्यानी द्यावा दगड, हिने आनंदात दगड उचलावा आणि डोक्यात. आता ठरल्याप्रमाणे हिने बघितली पण नाही कोणाची आई आहे आणि काय केली? पोत्यात भरली. आणि पोत्यात भरल्यानंतर नदीला टाकून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि हिला काय आनंद झाला. हिने गाणंच म्हणायला सुरुवात केलं. आणि गाणं म्हणायला सुरुवात केल्याबद्दल हिने गाणं म्हणायला सुरुवात केलं. ताक काढते घरात न म्हातारी गेली पुरात. ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात. ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात. ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात. हिने गाणं सुरू केलं. ताक काढते घरातून म्हातारी गेली पुरात. ठरल्याप्रमाणे गाणं झालं बरं का. हा पण शानदार. हा बाहेर धार काढत होता आणि ह्याने सुरू केलं. धार काढतो दारातन माझी आई बसली घरात. दार काढतो दारात माझी आई बसली घरात. आता मला सांगा, वाईट कोणाचं करायला गेलती? नवऱ्याच्या आईचं, म्हणजे दुसऱ्याचं. आणि वाईट कोणाचं झालं? तिचं. म्हणून कोणी दुसऱ्याचं वाईट करू नाही. विठ्ठल विठ्ठल. हे झालं ज्ञानाचं. म्हणून ज्ञान आणि अहंकार याच्या मागं आपण लागलं नाही पाहिजे. यापुढे जाऊन सांगतो, का हो तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये जर विचार केला तर तुम्ही म्हणता, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. असं तुम्ही म्हणता.
परंतु तुमच्या जीवनात ही अशी अवस्था का झाली का कुठली साधना केल्यानंतर केली? तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही रात्रंदिवस भगवंतालाच आठवलं, भगवंताची सेवा केली, रात्रंदिवस भगवंताचाच आमच्या मनाला आनंद लागलाय. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळ दैवत. मग तुकोबाराय भगवंताची अनेक नावं आम्ही पाहिली, भगवंताने अनेक आमच्यासाठी अवतार घेतले, आम्हासाठी अवतार मस्त कुर्मादी सुकर, अनेक भक्तांसाठी उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखून या, दाशी कन्या पुत्र विदुराच्या बक्षी दैत्या घरी बक्षी प्रराजाशी, चर्मरंगू लागे रोहिदाच्या संगे, अख्खा अभंग म्हणाय गेलो तर इथं 10 मिनिटं जातील. प्रत्येकासाठी वेगवेगळे अवतार घेतले, वेगवेगळी नावंसुद्धा तू धारण केलीस, परंतु गोविंद नावच का? तुकोबाराय म्हणतात, गोविंद नामाचा इतिहास ऐकायचा आहे का? गोविंद नामाचा असा काय इतिहास आहे? ऐका दादा, ज्यावेळी भगवान परमात्मा अगस्त्य ऋषींच्या कुटीपर्यंत चाललेला, कुटी पुढून भगवान परमात्मा निघालाय, भगवान तर चालत 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 पुढं निघालेत. कुठं? आसनीला नाही, कर्णावण्याला नाही, भगवंत दुसरीकडे चाललेले. आणि चालता चालता त्यांना काय केली? अगस्त्य ऋषींची कुटी दिसली. अगस्त्य ऋषींची कुटी दिसली आणि कुटीत एक गाय बांधलेली होती. काय? गाय. त्या गायीला कोणी पाहिलं? भगवंतानी पाहिलं. आणि ती गाय एवढी मनात भगवंताच्या बसावी, एवढी बसावी, त्या शिष्यानं विचारलं, का हो, मला ही गाय भेटेल का? त्या शिष्यांनी उत्तर दिलं, गुरु आज्ञा आहे, गुरु आता साधनेला बसलेत, जोपर्यंत आमचे गुरु साधनेतनं उठत नाही आम्ही तुम्हाला गाय देऊ शकत, गाय तुम्हाला देऊ शकत नाही, गाय तुम्हाला भेटणार नाही. भगवंत निघून गेला. काही वर्षांनी, 2-4 वर्षांनी भगवंत त्याच वाटेने परत आला. परत येता येता भगवंताला परत ती गाय दिसली. काय दिसली? परत ती गाय दिसली. आणि गाय दिसल्यानंतर भगवंत परत विचारलं, का रे दादा हो, का रे शिष्या हो, मला ती गाय भेटेल का हो? त्यांनी परत सांगावं, आमचे गुरुजी सध्या कुटीवर नाहीत, ते बाहेर गेलेत, म्हणून तुम्हाला काय गाय भेटणार? परत भगवंत निघाला. काही मिनिटातच अगस्त्य ऋषी आले आणि अगस्त्य ऋषीने विचारलं, कोण आलतं? देवा, ऋषी, गुरु, कोण आलतं? भगवंत स्वतः आलता. काय म्हणत होता? त्यांना गाय हवी होती. का दिली नाही? अहो गुरुजी, तुम्ही नसताना, तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही तुमची वस्तू आम्ही कशी देऊ? त्याच वेळी अगस्त्य ऋषीने त्या गायीला खुंटीवर न सोडला आणि घेऊन भगवंताच्या मागं जाऊ लागली. भगवंत डोंगरांनी चढतोय, पर्वतांनी चढतोय आणि अगस्त्य ऋषी मागणं म्हणतात, गौ विंदा, गौ विंदा. गौ म्हणजे गाय आणि विंदा म्हणजे घेऊन जा. गौ म्हणजे गाय आणि विंदा म्हणजे घेऊन जा. गाय घेऊन जा, भगवंता गाय घेऊन जा. भगवंता गौविंदा, 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 गोविंदा, गोविंदा झालं आणि भगवंताला ते नाव आठवलं. त्यानंतर भगवंताने काय केलं? काय केलं तर त्या ठिकाणी थांबला. काय अगस्त्य ऋषी, तुम्ही काय म्हटला होता? काय म्हटलं होतं? अगस्त्य ऋषी म्हणतात, मी म्हटलं होतो फक्त की गौविंदा म्हणजे गाय घेऊन जा. नाही, नंतर काय म्हटलात? गोविंदा म्हटलो. हेच नाव तेव्हापासून भगवंताला आठवलं आणि विठ्ठल विठ्ठल. आणि तेव्हापासून गोविंदा नाव भगवंताने धारण केलं. आणि ह्या नावात काय ताकद आहे? शास्त्रकार सांगतात की सुखावसाने इदमेव जाप्यम, दुःखावसाने इदमेव नेयम, देहावसाने इदमेव जाप्यम. हे दामोदर कृष्ण वासुदेवाय, हे दामोदर अष्टकामध्ये भगवंताचं वर्णन केले. किंवा अधुरम मधुरम नयनम मधुरम हासितम वधुरम. भगवंत कसा आहे? गोड आहे, गोड आहे. म्हणून त्या भगवंताच्या चरणी आपलं मन लावलं पाहिजे, विचार केला पाहिजे, या हाताने काय करावं, या पायाने काय करावं, या डोळ्याने काय करावं. वाहे रंगे टाळी नाचिना उदास, हेतू हाता पायास देई देवा. किंवा भगवंता डोळ्याने तुझं मुख पाहिल, येणे मुखी तुझे वर्णी गुणगाम, तेची मज प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिनं तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. असं आपण भगवंताच्या चरणी मन लावलं पाहिजे. आणि एकदा का आपलं मन भगवंताच्या चरणी लावलं की आपण आणि भगवंतांच्यात फरक राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. गोविंदाचे काय मद गोविंदाचे काय, मग गोविंद ते काया काया, मग गोविंद ते काया. वेदना देवा दया, वेदना
मग गोविंद ते काया भेद नाही देवातयाम. काय करा की मग मनाला गोविंदाचा छंद लावा. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. मनाला गोविंदाचा छंद लावायचा आहे. परंतु ह्या मनाचा जर विचार केला तर हे मन कसं आहे? चंचल आहे, बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ. जातानाही वेळ लागत नाही, येतानाही वेळ लागत नाही. अशीच एका कीर्तनात बसलो, माझ्या पुढं आजीबाई. आजीबाई अशी करते अशी करते अशी करते. बोला आजीबाई झालं काय तुला? नाही म्हटले महाराज कीर्तना आले खरं, पण मला आठवना घरी माझं कुलूप लावलंय का नाही म्हणून वडून बघते. बसली कुठं आणि गेली कुठं घरी. म्हणजे मनाला जायला यायला वेळ लागत नाही, एवढं चंचल आहे. चंचल मन ही कृष्णा प्रमाते बलडुरम तस्माह निग्रहे म्हणणे वामे शिव सदुष्करम. शास्त्रकार सांगतात ते चंचल आहे. किती चंचल आहे? ज्याप्रमाणे एखाद्या माकडाला दारू पाजले होते किती चंचल होईल. माणसाला नाही, माकडाला. तुम्ही माणसाला म्हणता माझ्याशी भांडा येतात. माकडाला दारू पाजल्यावर माणूस किती चंचल होईल. ते जाऊ द्या, त्या दारू पाजलेल्या माकडाला जर विंचू चावला तर तो किती चंचल होईल. तेही जाऊ द्या, त्या दारू पाजलेल्या माणसाला, विंचू चावलेल्या माणसाला परत भूताने झपाटल्यावर यापेक्षा चंचल म्हणे. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. मर्कटस्य सुरापानम तत्र ऋषदंसकम तन्मध्ये भूत संसारो यद्वा तद्वा भविष्यते. एवढं चंचल म्हणे. पण या मनाचं एक काय होतकुरूपणा आहे, असा वेगळाच आहे. एकदा का तो परमार्थाला लागला ना मग तो संसाराला लागत नाही, आणि एकदा का संसाराला लागला ना तो परमार्थाला ऐकत नाही. ऐका ना दादा, काय माझ्या गोरबाकांचं जीवन होतं. अरे दिवस रात्र भजन करावं. पत्नीने सांगितलं की बाबा काय कर, आत्ता मी पाण्याला जाते, आपल्या मुलाला सांभाळा. पायाखाली चिखल घेतलाय, चिखल तुडवतात आणि भजन करतायत. अशा परिस्थितीत बारक्या बाळाने पायाखाली यावं आणि पायाखाली बाळ तुडवावं. स्वतःचं बाळ तुडवलं पण भजनातनं भंग झाले नाहीत. म्हणजे ज्याचं मन परमार्थात गुंतलं त्याचं संसारात गुंतत नाही, आणि ज्याचं संसारात गुंतलं त्याचं परमार्थात गुंतत नाही. एक वृद्ध माणूस होता, अख्ख्या आयुष्यात कधीच भजन केलं नाही, कधीच. आणि जातावी आता बोलता येईना, 5 मिनिटात देवा ठेवणार. तेव्हा वाके 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 म्हणत होता. त्यांच्या घरातल्यांना वाटलं त्याला म्हणायचं काय वासुदेव केशव वासुदेव केशव. अख्ख्या जीवनातच भजन केलं नाही ना, जाताना तरी वासुदेव केशव म्हणावं असं वाटलं. म्हणून त्याला काय केलं, त्या ठिकाणी अमेरिकेवरनं डॉक्टरने सांगितलं काही पैसा करून खर्च नाही, जरी इंजेक्शन दिलं तरी 5च मिनटं जागे होतील. चालू दे म्हटले, 5 लाख ना एका फटक्यात देतो, पण 5 मिनटं तरी आमच्या वडिलांना वासुदेव केशव म्हणू द्या. इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्याबद्दल म्हातारं लालबुंद झालं, ताशे पाय आपटत झालं. अरे काट्या हो, एवढ्या वर्ष संसार केला, हाडाची काडी केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, कशासाठी? संसारासाठी. पण मगाचपासून आरोटतोय ते वासरू केरसुनी खातंय. मग मला सांगा, ज्याचं मन शक्यतो संसारात गुंतलं त्याचं परमार्थात गुंतत नाही. म्हणून या मनाला काय करू नामदेवराय म्हणतात, हे ऐकतच नाही. काय काय करू या मना परिनायिकेची नारायणा, करू नये त्याची वंचना, आणि पतना येऊ सादरिले नको त्या हे करतो. किंवा मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षो बंधाव विषय असक्तम निर्विषयम विषयम श्रुतम. की मन ऐकत नाही. मन काय आहे, का ऐकत नाही? कारण तुम्हाला सांगू का, एखादी टवाळ गँग शाळेत असावी, पण त्या टवाळ गँगेतले सगळे शांत बसतात, पण जो मेन बॉस असतो तो शांत बसतो का? नाही बसत. तसा मन ह्या इंद्रियांचा राजा आहे. म्हणून एक राजा देहपुरी असतो त्याशी दोघावारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. ह्या मन राजा आहे. म्हणून हे मन ऐकत, आणि एकदा का हे मन भगवंताच्या चरणी बसलं, पण हे मन बसत नाही. तुम्हाला सांगू का, ज्याप्रमाणे माशी कडू पदार्थावर बसते, आंबट पदार्थावर बसते, ज्याप्रमाणे माशी तिखट पदार्थावर बसते, गोड पदार्थावर बसते, परंतु ती माशी एका ठिकाणी बसत नाही. कशावर? तर विस्तवावर. का माहिती आहे का? विस्तवावर बसलं तर तिचं अस्तित्व राहणार नाही. त्याप्रमाणे मन हे सगळीकडं बसतं पण भगवंताच्या चरणी भेटत नाही. आणि एकदा का भगवंताच्या चरणी मन बसलं तर आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, किंवा बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. आणि ते मन काय होतं तर भगवंताच्या चरणी स्थिर होतं, आणि त्याला आनंद होतो. अभंगाचं 3रं चरण. आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले मन
मन आनंदले मन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ठिकाया मग गोविंद ठिकाया प्रेमे पाधरती लोचन प्रेमे पाधरती लोचन मग गोविंद ठिकाया मग मग गोविंद ठिकाया विठ्ठल 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 म्हणून इथं आल्यानंतर आपल्या मनाला गोविंदाच्या चरणी आपण लावलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर मानवी जीवनाचा विचार केला तर मानवावर अनेक जणांचे उपकार असतात. प्रथमतः उपकार आहेत आपल्यावर कोणाचे? ज्या राजाने आपल्याला स्वाभिमान शिकवला, ज्या राजाने आपल्याला ताठ कसं जगायचं शिकवलं, ज्या राजाने स्वराज्य ही स्त्रीची इच्छा म्हणून स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाचे आपल्या उपकार आहेत. इथं आल्यानंतर अनेक जण म्हणतात राजे जन्माला या, आम्ही तुमचे मावळे. दादा हो तुम्ही मावळे नाही, तुम्ही डोमकावळे. अहो एक कवी म्हणतो राजे, अहो राजे काय ते तुमचे विजयी सोळे, काय ते तुमचे मावळे. आताचा मावळा खातो गुटखा आणि मावा, फक्त म्हणतो आमची सभा, फक्त म्हणतो आमची सभा. अरे आत्ताची तरुणाई रात्रंदिवस व्यसनात बुडते. बाजी फुलाजी यसाजी दिसावे तर पुन्हा एकदा. अरे म्हणून वाटतं राज जन्माला यावं तुम्ही पुन्हा एकदा, जन्माला यावं तुम्ही पुन्हा एकदा, जन्माला यावं तुम्ही पुन्हा एकदा. परंतु मला असं वाटत नाही राज जन्माला येतील. मावळा, अहो मावळा कसावा असावा? एका मावळ्याचे दोन्ही हात एका युद्धात तुटले गेले. त्या मावळ्याला भेटायला स्वतः राजाने जावं. राजा घरात गेलाय, राजाला पाहता क्षणी तो मावळा ढसा ढसा ढसाचा रडू लागतो. राजांची तळपायाची आग मस्तकात द्यावी. राजाने म्हणावं ए काय रा, काय शपथ घेतलेली स्वराज्यात येताना? अरे मेलो तरी भेटतर, पण स्वराज्यासाठी मरेल आणि आज रडतोयस? तर तो म्हणतो ओ राज, ओ राज, आज माझा स्वराज्याचा धनी, माझा कैवारी, माझा बायपाप छत्रपती शिवाजी राजा माझ्या घरात आलाय, पण युद्धात माझे दोन्ही हात तुटल्यामुळं राज, आव राज तुम्हाला मुजरा करायला हात नाही व राज, म्हणून हा मावळा रडतोय व राज, म्हणून हा मावळा रडतोय व राज. असा मावळा असावा. एक असाच पुतळा होता. पुतळ्यापुढे एक पोरं घोषणा देऊ लागली. काय घोषणा देऊ लागली? अन्यायाला धगधगणारा एक लावा पाहिजे, अन्यायाचा धगधगणारा एक लावा पाहिजे, शत्रूचा गळा घोटणारा एक छावा पाहिजे, पुन्हा एकदा स्वराज्याला जिजाऊचा शिवबा पाहिजे, जिजाऊचा शिवबा पाहिजे. त्या पुतळ्याच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागले आणि तो पुतळा बोलू लागला हे बंद करा तुमची पोपटगिरी, तुमच्या घामनातून रक्त नाही पाणी वाहते, पाणी वाहते. तो असं वाटतंय ना कोण बोलतोय? होय होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय, बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. ऐका ना, अरे गुलामगिरीच्या जोरखंडातनं आम्ही ज्याला मुक्त केलं, गुलामगिरीच्या जोरखंडातनं आम्ही ज्याला मुक्त केलं, त्या स्वराज्याचं तुम्ही पार स्मशान केलं. अरे मासाहेबांच्या स्वप्नातून आम्ही स्वराज्य निर्माण केलं, मावळ्यांना आम्ही अर्ध दिलं, त्या स्वराज्याचं तुम्ही पार स्मशान केलं. हा माझा जीव तळमळतोय. होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय, होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. यापुढं ते राजे बोलतात अरे वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी उठावं, वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी उठावं, माझ्या नावाचा वापर करावा आणि आपली तुंबरी भरावी. आपली मुलं मात्र इंग्लिश मिडियमला टाकावी. कुठं? इंग्लिश मिडियमला टाकावी. आता सत्याला बाब नाही, गामाला भाव नाही, एक गल्ली पोटभर जिल्हे असं कुठलं गाव नाही. माझा जीव तळमळतोय. होय होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय, तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. अरे कृषीप्रधान देशामध्ये आज शेतकऱ्याचा बळी जातोय, कृषीप्रधान देशामध्ये आज शेतकऱ्याचा बळी जातोय. इथला नेता मात्र आता वाईन काढतोय. आम्ही मात्र अजूनही मासाहेबांपुढं झुकतोय. आत्ताचा मावळा कुठंही झुकतो, पद सलामत राखण्यासाठी जोडेही पुसतो. आमचा जीव तळमळतोय. होय होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय, बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. आत्ता
राजांना सगळी गोष्ट कळू लागली. राजे आता बघतायत काय चालली परिस्थिती. राजे म्हणतात आत्ताच्या स्त्रिया लावणीसाठी नटून ठटून जातात. आत्ताच्या स्त्रिया लावणीसाठी नटून ठटून जातात. अरे त्यांना डोहाळेसुद्धा कॉमिक्सचे लागतात. एकेका साडीसाठी गावापुढे नाचतात. एका साडीसाठी गावापुढे नाचतात. त्यांना गीता भागवत हे वाचत नाहीत. होय माझा जीव तळमळतोय. होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. होय मी तुमचा बाप छत्रपती शिवाजी राजा बोलतोय. म्हणून शिवबा जन्मण्यासाठी जिजाऊ जन्मावं लागते आणि शिवबांचं जतन करण्यासाठी मावळा जन्माला यावा लागतो. म्हणून इथं उत्तम मावळा बनायचं असेल तर शिवरायांच्या कथा सांगण्यापेक्षा त्या कथांचं वर्तन करा. एक उत्तम मावळ्या झाल्याशिवाय राहणार नाही. हे एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल 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 अरे काय माझे राजे जगले. अरे शत्रुनी राजांविषयी बोलावं. माझा राजाचा मृत्यू झाला. माझा राजा इहलोक सोडून परलोकी गेला. अरे शत्रुनी बोलावं. कुणी जवळच्यानी नाही शत्रुनी बोलावं. औरंगजेब म्हणतो ए देवा तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघड कारण तुझा नेक बंदा येतोय. हे म्हणालं कोणी औरंगजेब. अरे राजाविषयी एवढी ताकद होती. अरे शत्रूंनी सांगावं की ज्यावेळी सुभेदाराची सून पळून आणली त्यावेळी सांगावं तुमची स्त्री आपली सुभेदाराची सून कुठं गेली. राजाकडे झाले. ज्या राजाने आयुष्यात एकाही स्त्री द्वारात नाचून दिली नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. म्हणून टेन्शन घेऊ नका. हे झाला राजाचं. आणि दुसरा म्हणजे ज्याने अरे अख्खा अंगावर रक्त होतं साखळदंडाने मारत होती पण आपला धर्म बदलला नाही तो म्हणजे संभाजीराजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजाता. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजाता. वर्ष 300 बीत गए हो वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को. अमर शंभू तो अमर रहेगा अपने इस इंसान को. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता हे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. म्हणून इथं आल्यानंतर आपण ह्या उपकार यांचे मानले पाहिजेत. या 2 छत्रपतींना आयुष्यात विसरू नका. आता काय करा सगळ्यांनी मोठ्या भावनेने हात वरती करा आणि त्या भगवंताचं गोड नाव घ्या. जे भारतातले असतील ना ते हात वरती करतील. मग करा वरती. हात नाहीत का काय काय ना नाही दिसत नाहीत मला असे वरती. हा राहू द्या रातभर नका खाली करू. हा विठुबार कुमाई कुमारी हो बार कुमार बार कुमारी 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 बार कुमार बोला पुंडलिक वरार्गट श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज सब संतन की. हे विठ्ठल 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 बार कुमारी बार कुमार
छत्रपतींचे उपकार. दुसरे सांगितले जातात समाजाचे उपकार. कोणाचे? समाजाचे. काय समाजाचे उपकार आहेत दादा? अरे समाज आपल्या उपकार करतो. आज जर माझ्यावर उपकार केले कोणी? आमच्या गावाने. अरे एक फोन केला गावाला, दादा असा असा कार्यक्रम चालले, काही जणाची काही रुपयाची गरज आहे आम्हाला, आमच्या गावाने एका शब्दावर 15,000 रुपये गोळा केले आणि माझ्यासाठी आणून दिले. हे माझ्यावर उपकार आहेत. कोणाचे? समाजाचे. दुसऱ्याच्या कामाला येणं हे समाजासाठी उपकार आहे. भला किसी का करना सके तो बुरा किसी का नत करना, पुष्प अगर नहीं बन सकती तो काटे बन कर मत रहना. हे झाले कोणाचे? समाजाचे उपकार. अरे समाजाचे उपकार फेडले कोणी? गाडगे बाबांनी. काय करावं? रात्रीचं दिवसाचं उठावं, गावोगावी जावं, समाज प्रबोधन करावं. समाज प्रबोधन केलंच, परंतु गावातला कचरा गोळा करावा आणि रात्री भजन करावं. गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, हे गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला. गोविंदा गोपाला देवकी नंदन गोपाला. हे झाले समाजाचे उपकार. दुसरे उपकार सांगिततात देवाचे उपकार. देवाने आपला उपकार हा नरदेह दिला, हे उपकार आहे. मग त्या काय करा? त्या देवाला परिहार द्या. मी तवा अनाथा अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, नाही म्या तुझा आठविले कधी, वाचे कृपानिधी माये बापा, किंवा अजाना मी तुझिले करे, तुचा मोचा पिता, प्रेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा, चंद्र सूर्य रे तुझीच देवा, तुझे गुरे वासरे, तुझीच झाडे डोंगर शेती, फळे फुले पाखरे, अजाना मी तुझिले करे, तुचा मुचा पिता, प्रेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुराच्या कथा. प्रेमाला हे करा. मग काय भगवंताचे उपकार आहे का? एका गावात सुंदर सप्ताह चालला. 5-5 हजार टाळकरी कीर्तनाला, 5-5 हजार टाळकरी हरिपाठाला, 10-10 हजार समाज कीर्तन ऐकायला. अरे 7 दिवस निघून गेले, काला झाला, पण एका माणसाला वाटलं आज सप्ताह संपला नाही. भगवंताच्या देवळाच्या पायरीवर आठवू लागलं, काय पहिला दिवस, काय दुसरा दिवस, किती समाज होता, सगळं आठवू लागलं. सगळं आठवलं. कोणी? त्या माणसाने. मग देवाला तरी करमतंय कुठं? देव विठेवरनं उठून आला. देव विठेवरनं उठून आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो डचकला ना. देव म्हटला घाबरू नको, मी कोण आहे? विठोबा आहे. मी नाही. देव म्हटला मी कोण आहे? विठोबा आहे. ऐक ना, एवढ्या वर्ष झालं मी तुमच्या गावात आलो, काय फायदा झाला तुम्हाला? असा काय फायदा झाला? तेव्हा तो भक्त बोलू लागतो, देवा मला आठवते बरं का, मी लहान होतो बरं का, मी 4थी-5वीत असेल, तुला आणण्यासाठी गावाने पैसे काढून मोठं मंदिर बांधलं, मोठं मंदिर मारलं, सोन्याचा कळस तुझ्यासाठी लावला. अरे गावाच्या बाहेरपर्यंत रांगोळ्या काढल्यात, अख्ख्या गावात तोरणं लावलीत आणि गाजत वाजत तुला आणतात. तुला आणण्यासाठी बैलजोडी लावली, त्या ठिकाणी गाडी तयार केली, ती सजवली, त्यात तुला आणला. त्यासाठी गव्हाची रास केली, तांदळाची रास केली. अरे तुझ्यासाठी 5-5 हजार टाळकरी घेऊन गावातले सगळे टाळकरी आले. अरे 10,000 त्या ठिकाणी 10-12 जण मृदुंग घेऊन वाजतात. ज्ञानोबा माऊलीचा गजर होतोय आणि त्या गजरात देवा तुला गावात आलो. गावात आल्यानंतर देवा तुला मंदिरात विराजमान केलं आणि विराजमान केल्यानंतर आमच्या महिला तुझ्यासाठी नैवेद्य आणू लागलं. कोणी पुरणपोळी आणतंय, कोणी भाजीपुरी आणतंय, कोणी लाडू आणतंय, कोणी जिलेबी आणतंय. देव म्हटला बास 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 बास, तुला काय फायदा झालाय हे विचारलंय, मला काय फायदा झाला हे विचारलं नाही. ए देवा जरा गप्प पहिली प्रस्तावना होऊ दे. काय प्रस्तावना होऊ दे. आता तो बोलू लागतो, बरं झालं विठोबा, बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. गावातली टचकं तोमणं ऐकून घर नको झालेली माणसं तुझ्या दारात येऊ लागली. त्यांच्या पाठीवर हात ठेवून तू त्यांचा मायबाप झालास. अरे बरं झालं रे विठोबा तू आमच्या गावी आलास, बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. या पुढं ऐका. देवा
अरे गावातल्या सासूरवासीसांना तुझं दर्शन घेण्यासाठी देवळात येतात, त्यांची सुखदुःख ते तुला सांगतात, त्यांच्या डोक्यावरनं हात ठेवून तू त्यांची माय आणि बाप दोन्ही झालास. अरे बरं झालं विठोबा तू आमच्या गावीच आलास, बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलात. अरे गल्लीत जायचं म्हणून तरी सुद्धा आम्ही लिफ्ट मागणारी माणसं, आम्ही गल्लीत जायचं तरी लिफ्ट मागणारी माणसं आम्ही, पण वारीच्या निमित्ताने 250, 300 किलोमीटर चालू लागलो. बरं झालं रे विठोबा तू आमच्या गावी आलास, बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. ऐक दादा, ते एकादशीच्या निमित्ताने गावात कीर्तन होऊ लागले. ते कीर्तनकार एकादशीचं महत्त्व सांगू लागले. ते ऐकून आम्ही एकादशी धरू लागलो, आमचं पोट उपाशी राहू लागलं. बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. देवा ए देवा मला आठवतंय, काय रे तू लहान होतो ना त्यावेळी काय करायची, माझी आई दळायला बसायची आणि दळायला बसल्यानंतर ती म्हसोबाला बोलत नव्हती, ती तुला बोलत होती आणि तू दळलेलं पीठ खाऊन आम्ही व्यासपीठावर बोलू लागलो. बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. हे झाले भगवंताचे उपकार. आणि दुसरे सांगितले जातात आईचे उपकार. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते, जिसका प्यार का अंत नहीं उसे माँ बाप कहते, जिसे माँ बाप कहते. अरे रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा. अरे रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा. इन सब को एक लफ्ज़ में लिखने की बात आई तब हम सब ने माँ बाप का नाम लिखा, माँ बाप का नाम लिखा, माँ बाप का नाम लिखा. एवढे उपकार आई वडिलांचे. दादा हो शेवटचे 5 मिनटं झाले माझे झाले. आज या ठिकाणी अनेक जणांनी कीर्तनासाठी मला या ठिकाणी बोलवलं. प्रथमतः ज्यांच्यामुळे या ठिकाणी मी कीर्तन करू शकलो. अरे आज महाराष्ट्रभर समाज प्रबोधन करण्याची जर कोणी कार्य करत असेल ना, सगळ्यात मोठं पुण्य जर कोण करत असेल ना, तर ते पुण्य कोण करतंय, तर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा ही कीर्तन मालिका करते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि यापुढं जाऊन सांगू का, प्रथमतः आमच्या गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं, खूप गोड टाळ्या वाजवा. आज हा आर्यन महाराज या ठिकाणी ना, त्याचं पहिलं कारण आमचे गुरुजीत बरं का. अरे जो आपल्याला देतो तो कोण, आपल्यासाठी देव देतो तो. मग आज आमच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी आमचा देव जर कोण असेल तर ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय आमचे गुरुवर्य पक्वाज अलंकार कृष्णाजी महाराज लिमन हे आमच्यासाठी देव आहेत. अरे स्वतः या ठिकाणी उपाशी राहतील. अनेक वेळी अनेक प्रसंग माझ्या घरात आले. काही वेळापूर्वी मला कॉलेजला फी भरायला पैसे नव्हते. गुरुजींनी एक शब्द सांगितला, आर्यन किती पैसे पाहिजेत, तसेच्या तसे हातावर पैसे दिले. माझी कॉलेजची फोन केली. काही दिवसापूर्वी माझा मोबाईल हरवला. मला सांगा कुठला गुरुजी कोणाला एवढं दिलो. एक दुसऱ्या दिवशी स्वतःला मोबाईल नवीन घेतला, त्यासोबत मला मोबाईल घेऊन आले. गुरुजींनी अनेक उपकार केले, त्यांच्या ऋणातनं कधी उतराई होऊ शकत नाही. कारण साळुंकी बोलते मंजुळवाणी, बोलवता धनी वेगळाची. आज अनेक आज 5 ते 7 वादकांनी आतापर्यंत वाजवलं. सगळे वादक गुरुजींच्या हाताखाली टाकलेत. कारण भोर वेल्ला मुळशी तालुक्यातली जर पक्वाज अलंकार अश्रेणीने फक्त आमचे गुरुजी झालेत. आणि दुसरे उपकार म्हणजे गावाचे बरं का. आजपर्यंत आर्यन महाराज कीर्तनकार झाला तर सगळ्यात मोठं जर कोणाचं कार्य असेल ते गाववाल्यांचं. आज एवढे मोठे पैसे माझ्यासाठी जमून दिलेत. आमचे सगळेच ग्रामस्थ असतील, आमच्या महिला मंडळ असतील, सप्त्याचं कार्य असू द्या, कुठलं काम असू द्या, एक फोन केला की सगळ्या महिला मंडळ जमतात. त्याचसोबत आज ज्यांनी सुंदर साथसंगत केली ते आमचे गुरुवर्य लहू महाराज असतील, सुंदर गायन. त्याचप्रमाणे आमचे नारायण महाराज आहेत. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आमचे गुरुबंधू आणि आमच्या गुरुजींचे ज्येष्ठ पुत्र, आमचे जसा गोड स्वभाव आहे, जसं पक्वाद गोड वाजवता तसा गोड स्वभावसुद्धा आहे बरं का. आमचे माऊली दादा यांनी सुंदर साथसंगत केली, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि एक गोष्ट जाता बोलतो, आज जर कीर्तनकार गुरुजींमुळं जरी इथं उभा असला तरी हा कीर्तनकार उभा जर कोण असेल ना, सगळ्यात पहिली ज्याची इच्छा होती ती म्हणजे माझी आजी. तिने आजपर्यंत अनेक कष्ट केले, अजूनही लागणारं सगळी गोष्टी आजी पुरवते. एवढं वय झाले, माझ्यासाठी आज दिवसभर इथं थांबली. हे सगळं जर कोणी केलं असेल तर आजीनी. आणि शेवट म्हणजे आमचे आईवडील. आमची आई या ठिकाणी आज आईचे डोळे भरून आलेत. खूप वाईट वाटतंय. आज त्या आनंदाश्रू हे मला कळतंय. आणि जिनी मला 5वी ते 12वी, आर्यन महाराज कधी गावाला नव्हताच,
दुसरी आई म्हणून जी माझ्यासाठी जिंकली म्हणजे माझी आत्या, ती या ठिकाणी आलेली आहे. फक्त माझी दुसरी आई जर कोण बनली असेल तर माझी आत्या आहे. या ठिकाणी आत्या आली, तिची या ठिकाणी विनम्र करतो. आमच्या गावातले सगळं तरुण मंडळ असेल, या ठिकाणी आमचे गोगावले दादा एवढे लांबवरून आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. ग्रामस्थ असेल, महिला मंडळ असेल, आता कोणाचाही उल्लेख या ठिकाणी करता येणार आणि शक्य नाही. वेळेत तो आता 1 मिनटं माझ्याकडे राहिलेला आहे. सगळी माझी आजी या विरवाडीतल्या या ठिकाणी आहेत. आमच्या गुरुजींच्या पत्नी गुरुमाजांनी आम्हाला भोजनाचं सुंदर व्यवस्था करतात, त्या आहेत. आमची गुरुजींची आई आहेत. सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि शिवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करो वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुझ्या ह्या नाही उच्चारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुझ्या म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय पलटी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुझ्या ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नामस्मरणामुळे मन एकाग्र होतं, मन शांत होतं, वाचा शुद्धी होते. नामस्मरणाचं महत्त्व हे अगाध आहे आणि अपार आहे. म्हणूनच आपणही नामस्मरणामध्ये दंग होऊन जाऊयात आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.